मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरनं मोठा वाद निर्माण झालाय। रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तकं फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडलं। यावरनं आता वाद निर्माण झालाय। प्रबोधनकारांची पुस्तकं भेट देण्यामध्ये गैर काय असा सवाल मुंबई महापालिकेतल्या या कामगार संघटनेनं केलेला आहे। निवृत्त कर्मचाऱ्यावर पुस्तक फेकणाऱ्या आणि त्याचा अपमान करणाऱ्या सहाय्यक अधिसेविका, संबंधित परिचारिका आणि महिला कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी आता या कामगार संघटनेनं केली आहे। ज्या पद्धतीने प्रबोधनकारांचा अपमान करण्याचा प्रयत्न त्या महिलेने केला, मला असं वाटतं प्रबोधनकार हिंदुत्व विरोधी आहेत वगैरे अशा पद्धतीचे विचार प्रकट करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे। त्या मूर्खपणाची मर्यादा सुद्धा असते, ते मूर्खपणाची मर्यादा सुद्धा त्या महिलेने ओलांडलेली आहे आणि तिच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। ज्यांना प्रबोधनकार माहीत नाही, प्रबोधनकारांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे असं आम्ही मानतो। तुम्हाला वाटते मी माफी मागावी, मला मी सगळ्यांना माझं समजते, त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवल्या असं मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो। अशा व्यक्तीचे पुस्तक धुडकावणे किंवा फेकून देणे हे समाजाला शोभा देणारे नाही। ते कोणतरी असतील कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांचा तपास आम्ही करू किंवा का केलं, कशाने केलं, का पुरस्क हेतूने केलं, त्या पद्धतीचा आम्ही घेऊ, त्याचा तपास करू। आज कस्तुरबाला अयोग्य आहे म्हणूनच आलोय। माझं म्हणणं आहे पोलिसांनी दोन्ही बाजूनी चौकशी करावी। त्या मुलीनी सगळ्यांनी आता कबूल केलंय की आम्ही सांगितलं तुझ्याकडनं कुठलंच पुस्तक नकोय, कुठलंच, आणि हा त्यांचा अधिकार आहे ना। आणि त्याला कलर दिलाय, प्रबोधनकार ठाकरेंचं नाव घेऊन ह्या गोष्टीला कलर दिलेला आहे।